मी सुदेश इंगळे. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा परिसंवादचा विषय आहे धार्मिक सलोखा आणि त्यापुढील आव्हाने. आणि आज आपले वक्ते आहेत मयूर येवले. नमस्कार मयूर. नमस्कार. मयूर हे जीवन शिक्षण अभियानाचे संस्थापक आहेत आणि ते एक मुक्त पत्रकार म्हणून काम करतात. तसेच ते एक लोक कलावंतही आहेत. मी मयूर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वात प्रथमतः तर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आजच्या या महत्त्वपूर्ण अशा विषयावरती मला बोलण्याची संधी दिली. आजचा आपला विषय आहे धार्मिक सलोखा आणि त्यापुढील आव्हाने. विषय फार विस्तृत आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत, परंतु पुढील 30-35 मिनिटांमध्ये आपण त्यातील महत्त्वाचे जे काही पैलू आहेत त्याच्याकडे लक्ष देऊया आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा धार्मिक सलोखा म्हटलं की धर्म आला. तर भारत हा फार वेगळा असा देश आहे. आपण जर आजची जी जागतिक परिस्थिती पाहिली तर भारतामध्ये बौद्ध, जैन, शीख हे जे 3 प्रमुख धर्म आहेत त्या 3 प्रमुख धर्मांचा उदय झालेला आहे. त्याचबरोबर हिंदू धर्म जो वेगवेगळ्या संस्कृतींचा आणि वेगवेगळ्या वैचारिक मतांचं एक संघटन आपण त्याला म्हणूया, ज्याला धर्माचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, त्याचा पण उगम भारतामध्ये झालेला आहे. आणि अनेक मतं आहेत, ज्याच्यामध्ये जर नास्तिक मत म्हटलं किंवा नास्तिकांचा एक संप्रदाय म्हटलं तर त्याचेही ज्या काही पाऊलखुणा आहेत त्या आपल्याला भारतात आढळतात. लिंगायत आहे, वारकरी आहे, असे वेगवेगळे जी मतं आहेत ती पण भारतामध्ये आपल्याला सुरू झालेली किंवा त्यांची जी काही बीज आपल्याला आपल्या इतिहासामध्ये आढळतात. तर त्यामुळे धर्म हा भारतामध्ये फार जुना विषय आहे. फार काही नवीन विषय आहे असं नाही, फार जुना विषय आहे. त्यामुळे धार्मिक सलोखा हा पण भारतामध्ये पूर्वीपासूनच जगामध्ये नंतर आला, परंतु भारतामध्ये धार्मिक सलोखा हा खूप अगोदर होता. जर आपण गेलो तर 2200-2300 वर्षापूर्वी सम्राट अशोकापर्यंत आपण जाऊ शकतो आणि सम्राट अशोकांचे जे उपलब्ध शिलालेख आहेत त्याच्यातून त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत आपल्याला धार्मिक सलोख्या सदृश्य गोष्टी आपण कराव्यात असं आपल्याला त्यातून दिसतं. त्यामुळे जसं आजच्या भाषेत शासन किंवा सत्तेनं पण या विषयाकडे आपल्याला इतिहासामध्ये पाहिलेलं आपण पाहू शकतो. पुढे आल्यानंतर मुघलांच्या काळामध्ये अकबराच्या काळामध्ये पण याविषयी विचार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि सुलह कुल म्हणून अकबराच्या काळामध्ये एक संकल्पना आली होती, ज्याच्यामध्ये सगळ्यांबरोबर प्रेमानं वागलं पाहिजे, त्या समान वागलं पाहिजे. आणि तो एक धार्मिक सलोख्याचाच एक प्रकार होता असं आपल्याला म्हणायला तिकडे वाव आहे. आणि बाकी आपली जी हिंदू परंपरा आहे, प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मीय जास्त असल्याने वसुधैव कुटुंबकम हा जो विचार आपल्याकडे पूर्वीपासून आहे, तर तो पण हा एक कुटुंब म्हटलं की सगळ्यांनी एकत्र राहणं आणि मग त्याच्यामध्ये धर्म आला, म्हणजे स्वाभाविकपणे धर्म आला, सर्व धर्मांनी एकत्र राहणं. त्यामुळे धर्म आणि धार्मिक सलोखा भारताला काही नवीन नाही, हे पहिल्यांदा मी इथे नमूद करू इच्छितो. आता हा विषय आजच्या काळामध्ये आपण का चर्चा करतोय आपण या विषयाची, कारण एकंदरीत जागतिक परिस्थिती आपण पाहिली, निव्वळ भारतीय नाही, जागतिक परिस्थिती पाहिली तर ती धार्मिक सलोख्याला चांगली आहे असं आपल्याला दिसत नाही. म्हणजे धर्माधर्मांमधील तणाव वाढलेले आहेत आणि वेगवेगळे धर्म जे आहेत ते एकमेकांबरोबर चढाओढ करतायत आणि धर्माला आपल्या राजकारणासाठी अनेकांनी हत्यार बनवलेलं आहे. आणि त्यातही धर्मामधील जे धर्म मार्तंड आहेत त्या वितंडवादी लोक आहेत की ज्यांना धर्माच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे. त्या लोकांकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला सत्ता जाताना दिसते आणि त्यामुळे मग ते हेच सत्तेचं एखादं सूत्र गवसल्यासारखं समाजामध्ये धर्माचा वापर करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला वाढलेला दिसून येतो. त्यामुळे आजच्या काळामध्ये धार्मिक सलोखा आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर आपल्याला बोलणं गरजेचं आहे. आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊ. आणि मी सुरुवातीला सांगितलं की भारतात प्रामुख्याने बौद्ध, हिंदू, जैन, शीख, ख्रिश्चन, इस्लाम या धर्माला मानणारी लोक आहेत आणि ती अनेक वर्ष एकमेकांसोबत राहत आहेत, गुण्यागोविंदानेच राहत आहेत. आपण म्हणतो की आपल्यामध्ये विविधतेमध्ये एकता आहे. आता याच्यामध्ये वाद झाल्याची उदाहरणं आहेत की नाही, तर साहजिकच आहे, याच्यामध्ये वाद झालेला आहे. अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत इतिहासामध्ये त्या घडायला नको हव्या होत्या, परंतु आज आपण
म्हणजे वर्तमानामध्ये आपण जग म्हणून जे आहोत ते एका स्ट्रक्चरमध्ये आहोत. ते स्ट्रक्चर म्हणजे काय की पूर्वी तसे देश नव्हते, पूर्वी राज्य होती, राजे होते. पूर्वी असं काही अं, एका चाकोरीमध्ये अडकलेलं नव्हतं किंवा काही गोष्टींना चिकटलेलं नव्हतं. आज आपण आपली धर्म म्हणून जशी आयडेंटिटी आहे तशी पूर्वी धर्म फार मोठी आयडेंटिटी होती. परंतु आज राष्ट्रांची निर्मिती झालेली आहे, देशांची निर्मिती झालेली आहे. देश आहेत, देशाचे नियम आहेत, देशाचं नागरिकत्व आहे, नागरिकांसाठी काही त्यांचे हक्क आहेत, अधिकार आहेत, त्याच्यावर काही कर्तव्य आहेत. म्हणजे आपण भारतीय म्हणून पाहतो या गोष्टीकडे. कारण सगळ्या शेवटी जर हे द्वंद्व निर्माण झालं, धर्म मोठा की देश मोठा, तर साहजिकपणे आज अनेक लोक म्हणतात नाही, देश सगळ्यात मोठा आहे आणि तो असायलाच पाहिजे. अं, परंतु मग काही लोकांना धर्म मोठा हे ठरवण्याचं अं, एक आपण म्हणतो ना, एक नेहमीच प्रचार सुरू असतो की नाही, देश वगैरे तर आता या सगळ्या सीमारेषा आता तयार झाल्यात ना, हे देश आता निर्माण झालेले 50-100 वर्षापूर्वी. धर्म तर जुना आहे, मग धर्म मोठा. तर मग इथे जेव्हा गडबड होते किंवा इथे जेव्हा चॉईसचा प्रश्न येतो, तेव्हा धार्मिक सलोखा जर आपल्याला ठेवायचा आहे, तर त्याच्यावरचं सगळ्यात महत्वाचं जर त्याच्यावरची किल्ली असेल, तर ती आपल्याला देशाला वरती ठेवावं लागेल. आपलं जे काही म्हणजे भारतीयांसाठी आहे प्रामुख्याने, की आपलं जे भारतीयत्व आहे ते आपल्याला सगळ्यात वरती जेव्हा आपण ठेवू, तेव्हा आपल्याला धार्मिक सलोखा टिकवता येईल. आता तो का, तर त्याचं पुढे मी विवेचन देणारच आहे. आता धर्म म्हटलं की धर्माकडे आपण फार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. मी धर्माकडे बघतो सगळ्यात पहिल्यांदा मानसशास्त्रीय दृष्टिकोन. मी धर्म म्हणजे नेमकं माणसाला काय देतो. तर धर्म एकतर आपलं जे जीवन आहे त्याला एक अर्थ देतं. काय करायचं आपल्याला जीवनामध्ये, म्हणजे जीवनामध्ये पण काय करायचं आणि जीवनाच्या नंतर आपलं काय होणार आहे, ही जी संकल्पना धर्मानं दिलेली आहे. त्यामुळे मी इकडे का आहे, मी या जगामध्ये का आहे आणि मी कसं वागावं, मी कसं असावं, याला काहीतरी आकार देण्याचं काम मनातनं म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं धर्म देतात. त्यामुळे धर्म फार जवळचा आहे आणि तो नुसता व्यक्तिगत देत नाही, तर तो सामूहिक देतो. ती सामूहिक एक एक कॉन्शियस तयार होतो धर्मामुळे. आणि प्लस धर्म एक आयडेंटिटी पण आहे, ती ओळख पण आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्या 4 लोक असतात तिकडे 2 जण आपल्या धर्माचे असतात, तर साहजिकपणे आपण लहानपणापासून तसे तयार झाल्यामुळे आपल्याला आपल्या धर्माची लोक जास्त जवळची वाटतात. जरी ती अनोळखी असली तरी ती आपल्या जवळची वाटतात. आणि जो दुसरा कोणत्या धर्माचा नसेल तर मग तो आपल्याला तितक्या जवळचा वाटत नाही. हा, जेव्हा आपण धर्माच्या मग अजून खाली येतो, म्हणजे आपण जर जातीय सलोख्याकडे गेलो, कम्युनल हार्मोनीकडे गेलो किंवा अजून खाली त्याला गेलो, की मग आपल्या जातीचा आपल्याला जास्त जवळचा वाटतो. जर आपण एका धर्मातली 4 लोक बसलेली आहेत, तर मग त्याच्यामध्ये जर आपल्या जातीचा कोण आहे, हा त्याच्यामधला मग अजून एक पदर आहे. परंतु आज धार्मिक सलोख्यावर बोलत असताना धर्म म्हणून जर कोणी आपल्या आपल्या धर्माचा असला की तो साहजिकपणे आपल्याला आपल्या जवळचा वाटतो. कारण हे सगळं मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या प्रश्नाकडे मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायला हवं. याचाच फायदा काही लोक घेतात, कारण हे आपल्या मनामध्ये इतकं चिकटलेलं आहे आणि हे आपलं मन नियंत्रित करतं. ही जी धर्माविषयीची आपली ओढ आहे किंवा अभिमान आहे किंवा दुराभिमान आहे, जी काही भावना आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे की तिच्यामुळे अनेक गोष्टी बदलतात. त्याच्यामुळे माणूस माणसाच्या विरुद्ध उभा राहतो, त्याच्यामुळे मतदारसंघ तयार होतो, त्याच्यामुळे संपत्तीची निर्मिती होते, अनेक गोष्टी होतात. त्याच्यातनं अनेक काही मिळवता येतं. हे काही चाणाक्ष लोकांनी हेरलेलं आहे. आणि मग ही जी काही चाणाक्ष लोक आहेत त्या लोकांनी याचा एक टूल म्हणून, साधन म्हणून वापर केलेला आहे. ही जी ओढ आहे किंवा ही जी आसक्ती आहे किंवा हे जे धर्म माणसाच्या मनामध्ये जे काही बिंबलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचं जे इतकं स्ट्रॉंग प्रेझेन्स आहे, त्याचा वापर करून मग समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न पूर्वी पण झालेले आहेत, आजही होत आहेत. आणि दुर्दैवाने ते जोपर्यंत माणूस आणि धर्म या 2 गोष्टी अस्तित्वात आहेत तोपर्यंत ते होणार नाही, होणार आहेत. तर आपण काय करू शकतो, तर एक तर आपल्याला वसुधैव कुटुंबकमचा विचार करावा लागेल, जी आपली परंपरा आहे. त्याच्यानंतर मग जसं जसं आव्हान आहे वेगवेगळं, त्या त्या आव्हानाकडे बघून मग आपल्या आजच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय उत्तर देता येईल, त्या त्या उत्तराकडे बघावं लागणार आहे. कारण एक गोष्ट मी इथे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, की ताप आला आणि एखादी गोळी घेतल्याने ताप बरा झाला, असा काही हा प्रश्न नाही. तर धार्मिक सलोखा आणि त्याची जी काही आव्हानं आहेत त्याच्यावर जर काम करायचं, तर ही एक सतत निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि मग ती जी सतत चालणारी जी प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये मग काम पण आपल्याला सतत करावं लागणार आहे, निरंतर करावं लागणार आहे.
जसं आज आपण या विषयावरती संवाद ठेवलेला आहे, असे अनेक संवाद ठेवावे लागणार आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या कृती आपल्याला कराव्या लागणार आहेत. कारण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कारण हिला बिघडवणारी लोक पण ते सतत त्यांचं काम करतायत. मग ते काही एकदा बिघडवलं आणि थांबलं असं नाही. त्यामुळे समाजामध्ये धर्माधर्मांमध्ये जो काही भेद निर्माण होतो किंवा जी काही भांडणं लागतात, ती काही एकदाच कुठेतरी कोणीतरी काडेपेटी लावलेली आग पसरलेली आहे असं नाही. आग लागते, मग आग विझवली जाते, परत आग लावली जाते, विझवली. आग लावणारी लोक खूप आहेत, दुर्दैवानं. खूप आहेत याच्यासाठी की तिथनं काहीतरी मिळतं ना, तिथनं काही त्याचे काहीतरी प्लसेस आहेत, त्याच्यातनं काही बऱ्याच गोष्टी मिळतात. विझवणारी लोक कमी आहेत. त्यामुळे विझवणारी लोक कशी वाढतील हे आपल्याला बघावं लागणार आहे. आता गरजेचं काय आहे? धार्मिक सलोखा जो आहे तो गरजेचा काय आहे? तर राष्ट्र म्हणून जे आपण म्हणतो ना, राष्ट्राच्या ऐक्यासाठी धार्मिक सलोखा फार गरजेचा आहे. कारण जर राष्ट्रामध्ये धार्मिक सलोखा नसेल तर राष्ट्र दुभंगतं. आणि जर राष्ट्र दुभंगलं तर मग राष्ट्र निर्मितीच्या जे काही प्रयत्न लोकांनी केलेले असतात आपल्या राष्ट्राच्या निर्मितीच्या प्रक्रियेत, त्यांचं ते सगळं कार्य पुन्हा पहिले पाडे 55 सारखे सगळं शून्यास येऊन येतं. त्यामुळे राष्ट्र जर कुशल बनवायचं असेल तर हा धार्मिक सलोखा, आणि भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये बोलत असताना म्हणजे भारताच्या कॉन्टेक्स्ट बोलत असताना फार गरजेचं आहे. आता भारत आहे ना, फार म्हणजे विचित्र शब्द योग्य, फार विचित्र देश आहे. म्हणजे भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये एका धर्माचा व्यक्ती अमुक अमुक गोष्ट करत असेल तर केरळमधला त्याच धर्माचा व्यक्ती हा त्याच्या परस्पर विरोधी गोष्ट करतो. त्याच्यामुळं भारतामध्ये धर्म हा साचेबद्धपणामध्ये नाही आहे की एखादा असं तर असं, म्हणजे तो फार संस्कृतीशी, स्थानिक संस्कृतीशी जोडलेला आहे. त्याच्यामुळे आज काय झालंय, धर्मांचं एकसारखे करण्याचा प्रयत्न की धर्म आहे, जसं आता सेमेटिक रिलिजन्स आहेत भारतामध्ये. सेमेटिक रिलिजनचा उदय झालेलाच नाही. भारतात जे काही धर्म आहेत ते तिथल्या संस्कृतीशी, तिथल्या वातावरणाशी, तिथल्या परंपरांशी जुळवून घेत फ्लरिश झालेले आहेत, बहरलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 50-100 किलोमीटर नंतर एकाच धर्माच्या पालन करणाऱ्या व्यक्तीच्या चालीरीती, प्रथा, परंपरा हे बदललेल्या दिसतात. कारण फारच फारच वेगवेगळे प्रतल असणारा, फारच जसे एखादी बुके असतो, पुष्पगुच्छ असतात, अनेक फुलं असतात, तसं अनेक वेगवेगळ्या फुलांनी नटलेला आपला देश आहे. आज दुर्दैवानं भारतात, जगभरात एकाच फुलाचा बुके असावा किंवा बागेमध्ये एकाच रंगाची फुलं असावी, अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहे आणि जे स्वार्थातनं आलेले आहे. आता यांना हवा कशी मिळते, का मिळते? तर आता तर इतिहास, काही कारण आहेत. त्या इतिहासाच्या काही तक्रारी असतात. म्हणजे इतिहासात काहीतरी घडलेलं असतं की एखादी दुर्दैवी घटना घडलेली असते की दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झालेला असतो, काहीतरी घटना घडलेली असते. मग वर्तमानामधली जी लोक त्यांना फायदा उचलायचा असतो ना, मग ते त्या इतिहासातली जी तक्रारी आहेत त्या तक्रारींना जमा करतात आणि मग वारंवार सांगितलं जातं, बघा हे झालं होतं, ते झालं होतं, हे झालं होतं. म्हणजे तुम्ही रिलेट करालच, म्हणजे स्पष्टपणे सांगण्याची गरज नाहीये. आता आपल्या आजूबाजूला आपण ऐकत असतो की काही झालं की मग इतिहासात जातात, आणि मग इतिहासातली एखादी घटना घेऊन मग कुठेतरी चांगलं घडत असतं, नाही बघा हे झालं होतं, हे झालं होतं. सातत्यानं इतिहासामध्ये घडलेली 100 प्रिय घटनांमध्ये एखादी अप्रिय घटना असते, तिला पुढे आणून वारंवार त्या अप्रिय घटनेचा दाखला देत जे काही चांगलं वातावरण होत असतं त्याला बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा सगळ्यात महत्वाचा की राजकारण. आता राजकारण की सत्ताकारण की अर्थसत्ताकारण, म्हणजे आजच्या काळामध्ये जर आपण फिरून फिरून बघितलं ना, सगळं फिरून हे आर्थिक सत्तेशी जास्त गोष्टी येतात. म्हणजे धर्मसत्ता हवी आहेच लोकांना, पण मग धर्मसत्ता पण का हवी आहे? पण धर्मसत्तेतनं पण आर्थिक सत्ता नाही आजच्या काळामध्ये. अर्थसत्ता, कारण आता एका, म्हणजे मी नाव घेत नाही, एका मोठ्या उद्योगपतीच्या घरामध्ये लग्न झालं. आता आपण तो लग्न सोहळा 3-4 महिने पाहिला. जे जे आपल्याला वाटत होतं की हे फार मोठे आहेत, मोठे आहेत, मोठे आहेत, किंवा हे फार प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे, ते त्या लग्न सोहळ्यात अत्यंत सामान्य वाटत होती. म्हणजे जशी एकदम सामान्यपणे इथे तिथे वावरताना आपल्याला दिसत होती, ती ऐरवी जर एकटी कुठे बाहेर आली तर ती फारच प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत. त्यांची स्वतःची एक सत्ता आहे, त्यांचं स्वतःचं एक वलय आहे. पण अर्धसत्ता जेवढी मोठी त्याच्या खाली सगळे झाकोळले गेले, अत्यंत सामान्य लोक झाली ती.
त्यामुळे ही जी अर्थसत्ता आहे फार अ, भीतीदायक पण आहे, की अ, आपल्याला प्रभावशाली वाटून जे लोक त्या अर्थसत्तेच्या छायेमध्ये आल्यानंतर एकदम फिकी पडलेली आपल्याला दिसली. आणि त्यामुळे अ, यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये किती सहभाग असू शकतो किंवा हे अ, कसं एखाद्या गोष्टींना मॅनिप्युलेट करत असतील, याचा आपल्याला त्या एक लग्नाच्या निमित्तानं अंदाज आलाच असेल, की हे केवढं सामर्थ्य आहे एका एका व्यक्तीकडे, एका कुटुंबाकडे पैशामुळे केवढं सामर्थ्य आहे. आणि ते पैशामुळेच सामर्थ्य आहे, दुसरं त्याच्यात काय. जर भारताची धार्मिक व्यवस्था बघितली तर धार्मिक व्यवस्थेमध्ये काही वरच्या स्थानावरती आहेत असं काही नाहीये, किंवा राजकारणामध्ये ते कोणत्या त्यांच्या कुटुंबातलं फार वरच्या स्थानावर आहेत, किंवा ऐतिहासिक वारसा वगैरे असलेलं कुटुंब आहे असं काहीच नाहीये ना. म्हणजे आपण जे म्हणतो की अ, परंपरागत काहीतरी आलेलं आहे किंवा राजकारणात आलेलं आहे. तर ही अर्थसत्ता जी त्यांना त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ही गोष्ट. आणि मग ते राजकारण त्यासाठीच करतात लोक प्रामुख्याने, की ही अर्थसत्ता आपल्याकडे राहायला हवी. दुसरा एक प्रश्न आपल्या समाजामध्ये एक सामाजिक असमानता आहे. ती सामाजिक असमानता असल्यामुळं धार्मिक सलोख्याला ती हानिकारक ठरते. आणि ती धार्मिक सलोख्याला म्हणजे ते इंटरकनेक्टेड आहे, एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. सामाजिक असमानता समाजातल्या एका वर्गामध्ये निराशा निर्माण करते, त्यांचं शोषण होतं. आणि मग जी शोषण झालेली लोक असतात, ज्यांच्यामध्ये निराशा असते, ते ऍसेट बनतात किंवा ते त्यांचाच मग वापर केला जातो, त्यांना थोडंसं महत्व देऊ. आणि मग त्यांच्या मार्फत तुम्ही जर जी काही धर्माच्या नावावरती जो काही उच्छाद मांडला गेला काही वर्षांमध्ये, त्यांचं जर बॅकग्राऊंड जर पाहिलं तर तुम्हाला क्वचित एखादं प्रस्थापित कुटुंब किंवा अ, एखाद्या भारतातलं तथाकथित उच्चवर्णीय कुटुंब दिसेल. प्रामुख्याने बहुजन वर्गातील लोकांनाच टार्गेट करून मग त्यांनाच ऍसेट बनवून समाजामध्ये द्वेष कसा निर्माण केला जाईल. की आता मग आपल्याकडे इस्लामोफोबिया हा फार मोठा विषय आहे, किंवा मग इस्लामच्या नावाखाने लोकांना भडकवलं जातं. आणि मग म्हणतात की नाही, जिहाद करायचा आहे असं तसं एक एक वातावरण निर्माण केलेलं आहे, फुगा निर्माण केलेला आहे. पण त्याच्यामध्ये जो फसलेला वर्ग आहे, मुस्लिम जो तरुण आहे फसलेला, तर तुम्ही तो बघाल तर तो बराचसा अ, इस्लाम मधल्या ज्या मागास जाती आहेत किंवा गरीब वर्ग जो आहे त्यांना टार्गेट केलं जातं. प्रामुख्याने जो इस्लाम मधला जो अशरफी वर्ग आहे किंवा सुधारलेला वर्ग आहे, त्यांच्यामध्ये या प्रकारचं डिस्कशन नसतं किंवा या प्रकारची विचारसरणी पेरली जात नाही. कारण अ, तिथे ती तशी जमीन नाही आहे ना, जिथं उगेल अशा ठिकाणी बीज टाकलं जातं. आणि हे जे द्वेषाचे शेतकरी आहेत त्यांना माहित आहे बरोबर की कुठं आपण आपलं जे द्वेषाचं पीक चांगल्या रीतीने उगवू शकेल. त्यामुळे ते बरोबर अशाच समुदायाला टार्गेट करतात आणि तिथं आपलं हे द्वेषाचं पीक कसं निर्माण होईल. आपली जबाबदारी काय, तर हे जिथे जिथे हे बीज टाकतात तिकडे उलटा नांगर फिरवावा लागेल आपल्याला. तो उलटा नांगर हा आपला सतत त्यांच्याशी संवाद करून काहीतरी विधायक काम देऊन मग जिकडे असमानताची असमानता दूर करून ज्या वर्गाला वाटते की आपण शोषित आणि वंचित आहोत, आपल्याला सामावून घेतलं जात नाही, त्यांना सामावून त्यांना आपलंसं करून आपण हा प्रश्न दूर करू शकतो. त्याला फार काही वेळ लागणार नाही. मी अगोदर राजकारणाचा उल्लेख केला, तर राजकारणात चांगली लोक गेली, चांगल्या लोकांनी राजकीय नेतृत्व स्वतः उभं केलं, की तिथूनही मग तो प्रश्न. कारण जो काही बदल झालेला आहे चांगला पॉझिटिव्हचा आपल्या देशामधला जो काही बदल झालेला तो चांगल्या राजकीय भूमिकेतनं झालेला आहे. राजकारणाला दोष देऊन आपल्याला हे दुर्लक्ष करता येणार नाही. एक साधं मला उदाहरण आता आठवलं, नीरज चोप्रा जिंकला, काही लोकांनी त्याचा प्रयत्न सिल्वर मेडल मिळाला आणि हर्षदला गोल्ड. काही जण त्याचा हिंदू मुस्लिम अशी म्हणजे तेढ हम्म. निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण नीरजच्या आईनं स्टेटमेंट दिलं, तिथं त्या हर्षदच्या आईनं स्टेटमेंट दिलं. या स्टेटमेंटमुळे एक नेरेटिव्ह मिळालं. आणि हे जे काही मनसुबे होते की ते मग धुळीस मिळाले. बरोबर. त्यामुळे हे जे आहे ना, कोणीतरी पुढे यावं, कोणीतरी बोलावं. आणि मग ज्याच्याविषयी बोललं तर त्याने जर पुढाकार घेतला तर ते अति उत्तम आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे मी पण माध्यमांमध्येच काम करतो. माध्यमातनं फार चुकीची बातमी दिली जाते. तिच्यामुळे धार्मिक सलोखा बिघडायला फार मदतच होते. म्हणजे साधं उदाहरण, लिटन दासच्या घरावर हल्ला झाला अशी बातमी हम्म. आपल्याकडे दाखवली जात होती. आणि लिटन दास स्वतःच्या घरातनं बघून ते हम्म. पाहत होता. हो. म्हणजे हे किती भारतीय माध्यमांचं हसू झालं असं मला वाटतं, की आंतरराष्ट्रीय पातळीवर एक माध्यमांची हेडलाईन चालवली जाते की बांगलादेश मधला क्रिकेटपटू त्याच्या घरावर हल्ला झाला, आणि स्वतःच्या घरातनं ते टीव्हीवर पाहतोय आणि त्याचा फोटो सगळीकडे व्हायरल होतो. म्हणजे हे काय म्हणावं, म्हणजे कोणती बांगलादेश मधल्या या याच्यामध्ये झालं असणार. कारण तिथेही धार्मिक उन्माद आहेच, जसा सगळीकडे आहे. पण ती त्या देशाची अधिकृत भूमिका आहे का? आता त्याच्या देशाचं
नेतृत्व सांभाळलेल्या युनुस साहेबांनी सांगितलं की अल्पसंख्याकांचं रक्षण करणं ही आपल्या बहुसंख्याकांची जबाबदारी आहे. तर स्टेट काय म्हणते किंवा अधिकृत भूमिका काय आहे, ते तिच्याकडे आपल्याला बघावं लागेल, कारण आतमध्ये अनेक गोष्टी घडत असतातच ना. आणि चांगलं वाईट समाजात घडत असतं, पण समाजाचं जे काही नेतृत्व असतं ते नेमकं काय म्हणते. आणि भारत या बाबतीमध्ये थोडस मागे गेलाय काही वर्षांमध्ये, कारण ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, जे जबाबदार पदांवर आहे, त्यांनी अत्यंत प्रक्षोभक आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी विधानं केलेली आहेत. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातनं तिथे पण पाहावं लागणार आहे की कसं आहे, लोकप्रतिनिधी आपले आहेत, तर मग आपण त्यांच्याबरोबर संवाद करायला पाहिजे. धार्मिक सलोखा जर टिकवायचा असेल तर लोकप्रतिनिधी आपले आहेत, मग तिथे त्यांच्याशी जाऊन आपल्याला बोलावं लागेल आणि मग त्यांना सांगावं लागेल की हे चुकीचं आहे. आणि मला माणसाच्या चांगुलपणावर विश्वास आहे की माणसाला जर प्रेमानं एखादी गोष्ट सांगितली तर ती त्याला पटते. आणि आपण जर संवाद चालू ठेवला तर माणसामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे आपण बरेच वाल्याचा वाल्मिकी झाला किंवा मग अंगुलीमालाची गोष्ट, या गोष्टी अशाच नाही आलेल्या आहेत ना आपल्या आपलं जे काही प्राचीन साहित्य आहे किंवा जे काही लिटरेचर आहे त्याच्यामध्ये. त्यातनं आपल्याला एक मेसेज देण्यात आलेला आहे की हे असं कम्युनिकेशननी, संवादाने गोष्टी बदलतात, मनुष्यामध्ये परिवर्तन होतं. त्यामुळे आपण हे करायला हवं. आपण म्हणजे कोण? तर आपण जे काही मगाशी मी म्हटलं की जी समविचारी लोक आहेत, काडीपेटी लावणारी लोक भरपूर आहेत, विजवणारी जी लोक आहेत, त्या विजवणाऱ्या लोकांनी हे काम करत करत असताना आणखीन काही लोकांना तयार करणं हे आपलं काम आहे. आता आपण थोडस आता शेवटाकडे जातोय, तर थोडस स्ट्रक्चरवर बोलूया. म्हणजे आपल्याकडे काय आहे, तर मला आपल्याकडे भारताचं संविधान आहे. आणि भारताचं संविधान हे असं डॉक्युमेंट आहे, कारण आता निवडणुकीच्या काळात पण संविधान संविधान फार धार्मिक सलोख्यासाठी भारतामध्ये प्रामुख्याने संविधान हे फार महत्वाचं दस्तावेज आहे. कारण संविधान आपल्याला अनेक हक्क अधिकार, जी काही आपली ओळख, सगळं सगळं भारतीय म्हणून सगळं ते देतो. संविधानाने सेक्युलरिझम स्वीकारलं आणि भारताचं जे सेक्युलरिझम आहे ते जगापेक्षा वेगळं आहे. म्हणजे हे लोकांना लोक मिक्स करतात बऱ्याचदा. जगाचं सेक्युलरिझम आणि भारताचं सेक्युलरिझम वेगळं आहे. म्हणजे तुम्ही जर कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स वाचाल, त्यात बरीच या विषयावरती चर्चा झालेली, फार विस्तृतपणे याच्यावरती चर्चा झाली. आपलं सेक्युलरिझम काय आहे? सोपं आहे. म्हणजे एकतर स्टेट जी आहे, शासन जे आहे, हे धर्मापासून अलिप्त राहील, वेगळं राहील. ठीक आहे, ही साधी त्यातली ही आहे की आपल्याकडं संविधानानं धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. जी काही आपली संविधानातली मूल्य आहेत, 5 स्वातंत्र्य आहे, त्या 5 पैकी एक धर्माचं आहे, श्रद्धेचा आहे, अभिव्यक्तीचा आहे, विश्वासाचा आहे. त्याच्यापैकी धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण ते असताना जे शासन आहे ते धर्मापेक्षा वेगळं राहील. दोघांमध्ये संबंध राहणार नाही. शासन कोणाचे धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार हिरावून घेतले झाले असं म्हणजे हस्तक्षेप करेल, परंतु शासनाचा, देशाचा कोणता धर्म असणार नाही, हे आपण स्वीकारलेलं आहे. आणि तसं चित्रही उभं राहता कामा नये की देशाचा कोणता तरी धर्म आहे किंवा देश जे चालवत आहेत ते एका धर्माचेच पाठीराखे आहेत. तर तसं व्हायला नको. आता होतंय की नाही होतंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तसं होतंय की नाही होतंय, पण तसं व्हायला नको. सगळ्यांना देश हा आपला आहे असं वाटलं पाहिजे. आणि दुसरं एक सर्वधर्म समभाव आपण म्हणतो. आता सर्वधर्म समभाव फार म्हणजे सर्वधर्म समभाव बोलताना फार छान होतं. आता सर्वधर्म समभाव म्हणजे काय आहे? कारण मी जसं म्हटलं, धर्माच्या चालीरीती बदलतात. आता मी एका धर्माचा प्रतिनिधी आहे किंवा धर्माला मानणारा आहे, त्याचा अनुयायी आहे, आणि दुसरा एका धर्माचा प्रतिनिधी, अनुयायी, त्याला मानणारा आहे. ठीक आहे. आता धर्म म्हणजे शेवटी काय, माणूस जसं माणसाचं जे वर्तन आहे तेच धर्म आहे ना. तो नुसताच बसून राहिला तर काय, तो कोणत्या धर्माचा काय असं काही नाही. मग तो काय कपडे घालतोय, त्याने काय ना डोक्यात टोपी घातली आहे का, टिळा लावलाय, काय कपडे घातलेत, याच्यावरनच मग तो काय खातोय, या सगळ्या, किंवा मंदिरात जातोय की देव मस्जिद मध्ये जातोय की या सगळ्या त्याच्या वर्तनावरती त्याचा धर्म हा अ, अ, एक प्रकारे बनला जातो. आपण त्याला आयडेंटिफाय करतो. आपल्याकडे काय आहे की कोणी काय खातं, याच्यावरनं मग भांडलं जातं. हा हा खातोय, मला हे आवडत नाही. आपल्याला जर धार्मिक सलोखा जर जपायचा असेल तर एक तर कोणी काय कपडे घातलेत याच्यावरनं आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण व्हायला नको. तो काय खातोय, मला हे आवडत नाही किंवा मला हे चालत नाही, हे जे होतं ना, हे नुसतं धर्माधर्माच्या बाबतीमध्ये होत नाही. हे एकाच धर्माचे, एकाच कुटुंबातली लोक जरी असले, जसं आता श्रावण सुरू आहे आणि कोणाच्या घरात श्रावण नसेल आणि तो काही खात असेल जे श्रावणात वर्ज्य आहे, तरी मग तिथे ती जी भांडणं होतात ना, ती पण व्हायला नको. की मला मला एखादी गोष्ट करायची आहे, एखाद्या गोष्टीनुसार वागायचंय,
माझ्या आजूबाजूच्या लोकांनी पण तसंच वागायला पाहिजे, हा जो अट्टहास आपल्या देशामध्ये आहे. मग काही धर्माचा एखादा कसला तरी काळ असतो कोणत्या, किंवा त्याच्यामध्ये एखादा पदार्थ वर्ज्य आहे, तर मग सार्वजनिक बंदी केली जाते, बाकीच्यांनी पण खायचं नाही. हे जे आहे हे बंद केलं पाहिजे. हे जे होतंय ना, त्याच्यामुळे मग ते कुठेतरी फेवरिझम होतोय का एखाद्या धर्माला, आणि मग तो जो धार्मिक सलोखा आहे तो बिघडायला सुरुवात होते. तर हे आपल्याला थांबवलं पाहिजे. आणि हे जर कोण करत असेल तर मग आपण पुढाकार घेऊन ते नक्कीच थांबवण्याचा बरोबर. प्रयत्न करायला हवं. आता अ, अ, संविधानानं दिलेलं आहे, त्यामुळे मग बाबासाहेबांचं ते वाक्य आहे, मी प्रथमतः भारतीय अंतिमता भारतीय आहे. तर प्रत्येकानं जर ते जपलं, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमता भारतीय आहे, तर मग काय अडचण होणार नाही. आणि मग धर्म आहे, म्हणजे देशानंतर धर्म आहे. तर धर्म, जसं मी सांगितलं, ती खाजगी बाब असायला पाहिजे ना, व्यक्तिगत बाब आहे. ती फारच माझा माझा जो कोण परमात्मा आहे, त्याच्याशी माझं जे काही नातं आहे, ते नातं दुसऱ्याचंही असायला हवं, असा अट्टहास नसायला हवा. म्हणजे भारतीय संस्कृती असं मानते, म्हणजे भारतीय संस्कृती, विशेषतः धर्म संस्कृती फार महान का आहे? कारण ती म्हणते की ईश्वर जो आहे, म्हणजे जो बाहेरचा जो परमात्मा आहे, तो माझ्यात पण आहे. म्हणजे द्वैत अद्वैत हा जो काही सिद्धांत आहे, की आपल्यातच सगळं दडलेलं आहे ना, माझ्यातच सगळं दडलेलं आहे. म्हणजे एकाच बाजूला आपण, आपली संस्कृती म्हणते की मी ईश्वराची उपासना करतो, आणि एकाच वेळी आपण की ईश्वर तर कणाकणामध्ये माझ्यात पण दडलेला आहे. हे जे आहे ना, हे फार अप्रतिम आहे. त्यामुळे हे परमिशन देतं, म्हणजे जे काही सेमेटिक रिलिजन्स मध्ये मिळत नाही, ते आपल्याला परमिशन देतं की आपण आपल्याप्रमाणे आपलं धर्म, म्हणजे कोणा मीडिएटरची गरज नाही लागत, की कोणी आपल्याला सांगितलं तरच तो धर्म आहे. आपला धर्म आपण आपल्या कॉन्शियस वरती पालन करू शकतो. ही जर साधीशी बाब जर लोकांना कळली आणि पटवून दिली, काय होतंय, धर्म सांगणं किंवा धर्माची सत्ता असणारी जी लोक आहेत ना, ती त्या बाजूला झुकलेली आहेत. त्यातनं सत्ता आणि अर्थ आणि ते सगळं निर्माण करण्याच्या बाजूला. ते जे नाही झुकलेले आहेत, असे काही, जसे वारकरी संप्रदायातले काही अ, चांगले कीर्तनकार जे अत्यंत चांगली धर्माची बाजू मांडतात, फार अत्यंत चांगल्या पद्धतीनं द्वेष विरहित, द्वेष निर्माण न करता धर्माची बाजू सांगतात. तर अशी लोक वाढली पाहिजे, ती सगळ्या धर्मामध्ये वाढली पाहिजे. म्हणजे नुसत्या याच्या आपल्या हिंदू धर्मातच नाही वाढली पाहिजे, सगळीकडेच वाढली पाहिजे, की जी प्रेमाची भाषा सांगते. आणि काही लोक प्रयत्न करत आहेत, नाही असं नाही, परंतु ते अजून वाढायला हवे. आणि शेवटाकडे जाताना मला वाटतं, जागतिक जे काही घडामोडींचा प्रभाव पडतो, तो आपल्याला बघावा लागेल. जसं का बांगलादेशमध्ये एखादी घटना घडते, आता बांगलादेशमध्ये तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतोय, उदाहरणार्थ जर ती मीडियामध्ये बातमी चालते, आणि त्याचे परिणाम भारतावर आपण आपण पाहतोय की सोशल मीडियावरती लोक व्यक्त होत आहेत. तर हे जे असं आजूबाजूला काही घडत असतं ना जगामध्ये, त्याचे पण परिणाम आपल्याला आपल्या देशातल्या धार्मिक सलोख्यावर होत असतात. तर मग आपण आपल्या रूटशी, आपल्या मुळाशी कायम बांधले गेलेलं पाहिजे, घट्ट राहिलेलं पाहिजे, की हे जे काही आजूबाजूला घडतंय याने आपल्यावर परिणाम होता कामा नये. की हा. हे छोटंसं वावटळ आलंय, निघून जाईल, गोष्टी अ, काही कालानंतर स्थिर होतील आणि सगळं काही नीट चालेल, ही भावना लोकांमध्ये, कारण लोक प्रतिक्रियावादी झालेली आहेत. म्हणजे मला जर हम्म. आजच्या या एकंदरीत जे काही मी मांडतोय त्याच्यामध्ये जर अत्यंत महत्वाचा सगळ्यात जर मुद्दा काय मांडायचा असेल, तर लोक नुसती प्रतिक्रियावादी नाही झालेली आहेत, लोक शीघ्र प्रतिक्रियावादी झालेली आहेत. जय. आणि ती एखादी घटना घडली, त्याच्यावरती लगेचच मत व्यक्त करणं, जे पूर्वी होत नव्हतं. माणूस त्याला शोषून घेत होता, त्याच्यावरती विचार करत होता, समजून घेत होता. आता काही घडलं लगेच रिॲक्ट करा, त्याची हम्म. शहानिशा न करता खरंच घडलंय नाही घडलंय. आणि ही कोण पहिला व्यक्त होतोय, आणि हातामध्ये सोशल मीडिया आणि सगळ्या गोष्टी आल्यामुळे कोण किती लवकर एखाद्या गोष्टीवरती मत व्यक्त करतो, हे आल्यामुळे काय होतंय, की माणूस अविवेकी गोष्टी जास्त मांडू लागलाय. आणि मग या अविवेकीपणातनं जी तेढ आहे ना, ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागलेली आहे. आज या संवादाच्या माध्यमातून मला इतकंच सांगायचं की अ, सांगण्यापेक्षा आव्हान आहे. म्हणजे मला असं वाटतं की हा संवाद प्रामुख्याने जाणती लोक ऐकतील, जी समाजातली जाणती लोक आहेत ती ऐकतील. तर जाणत्या लोकांना आव्हान आहे, की म्हणजे कोणी कलाक्षेत्राशी संबंधित असेल, साहित्याशी संबंधित असेल, पण आपल्याकडे भक्ती संप्रदाय असू दे, सुफी संप्रदाय असू दे, या सगळ्यांनी फार महत्वाची भूमिका मधल्या काळामध्ये बजावलेली आहे. तिच्या सगळंच काही हलून गेलं होतं, तेव्हा या हम्म. गोष्टींनी थोडंसं त्याला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आजची जी जाणती लोक आहेत, जी कला
असेल, साहित्य असेल, काही कुठल्या वरिष्ठ पदांवर असतील, समाजामध्ये प्रभाव असणाऱ्या पदांवर असतील, त्यांनी खूप जास्त अधिक जोराने याविषयी काम करायला हवं. याच्याविषयी बोलायला हवं. जसं आज परिसरच्या माध्यमातून हा संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. असं ज्यांना ज्यांना शक्य असेल, जसं जीवन शिक्षण अभियानाच्या माध्यमातून आम्ही तरुणांबरोबर शाळेमध्ये जाऊन, कॉलेजेसमध्ये जाऊन, जिथे शक्य होईल तिथे जिथे माईक हातात येईल, तर जिथे 10 लोक हम्म. ऐकायला मिळतील, तिकडे हा विषय म्हणजे रॅन्डमली कुठे बसलो कधी असेल मित्रांच्या मैफलीमध्ये. कारण आपल्या शाळेतले मित्र सगळेच आपल्या आयडिओलॉजीचे नसतात. ते बरोबर. व्हॉट्सअप आणि इतर गोष्टींच्या प्रभावाखाली बदललेले असतात. त्यांचं म्हणजे ब्रेन वॉशिंग झालेलं असतं. हम्म. तर तिकडे त्यांच्याबरोबर या गोष्टी बोलून हळूहळू एक एक माणूस जर आपण या आपल्या प्रभावामध्ये आपल्या बाजूला आणला, तर मला वाटतं धार्मिक सलोख्याच्या पुढे जी काही आव्हानं आहेत, ती फार काही अ, तितकी प्रभावशील राहणार नाही. मी असं म्हणत नाही की अजिबातच ती नष्ट होती. पण त्यांचा आज जो प्रभाव वाढलेला आहे, जो आपण पाहतोय आणि तो भयानक आहे. म्हणजे अ, जोपर्यंत ते लोण आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची दाहकता हम्म. जाणवत नाही. परंतु जेव्हा आपण समाजाकडे वरून पाहतो, सर्व समाज म्हणून पाहतो, तर हे फार द्वेष पसरलेला आहे, फार गोष्टी बदललेल्या आहेत. आणि त्यामुळं अ, हे जर आता नाही थांबवलं तर पुढे आणखीन भयंकर परिस्थिती होईल. त्यामुळे भारताची आपण जी अभिमानाने म्हणतो की विविधतेमध्ये एकता आहे, विविधतेमध्ये एकता आहे, ती जर टिकून ठेवायची असेल, तर आपल्याला अगोदर धर्माचा सलोखा आणि मग तो जाती-जातींमधला, संप्रदायांमधला जो काही सलोखा आहे, त्याच्याकडे जायला हवं. दुसऱ्या बाजूला प्रांतांचे, भाषेवरनं होणारे वाद आपल्या आजूबाजूला आहेतच. त्यामुळे प्रश्न खूप आहेत, समस्या खूप आहेत. परंतु जाणत्या लोकांची जबाबदारी जास्त आहे. हे आवाहन करत मी अ, माझं हे जे काही सांगणं आहे, हा जो काही संवाद आहे, ते थांबवतो. आणि परिसर फाउंडेशनचे खरंच आभार मानतो की अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती मला बोलायला तुम्ही संधी दिली. कारण विषय फार विस्तृत आहे. Yes. परंतु छोटे छोटे प्रयत्न, छोट्या छोट्या संवादातनं आपण पुढे जाऊ आणि असे अ, हा आज ऑनलाईन करतोय, आपण ऑफलाईन एखादा कार्यक्रम घेऊन याविषयी बोलू आणि मला नक्की आवडेल हा विषय आणखी विस्तृतपणे मांडण्याची. ओके. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मयूर. अ, मी परवाच एक लिहिलं होतं थोडं. त्यात आता वाटतंय ते बसेल व्यवस्थित. आपल्याला प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे जायचंय. ही एक महत्वाची गोष्ट आहे सध्याच्या काळामध्ये. जितकं आपण प्रतिसादाकडे जाऊ एकमेकांना, हाक देणं जेवढं चालू बरोबर. करू, तेवढं या कचाट्यातनं बाहेर पडणं सोपं जाईल. ओके. धन्यवाद मयूर. आम्ही म्हणजे परिसर फाउंडेशन कडून खूप खूप आभारी आहोत. यापुढेही जर काही आपल्याला जमलं प्रत्यक्षरित्या, तर आपण नक्की बोलूया. अजून काय जर करता आलं, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला इकडे काही करायची इच्छा आहे परिसरच्या माध्यमातून. जर त्या संदर्भात जर आम्हाला काही गरज लागली, तर आम्ही हक्काने कॉल करू. धन्यवाद. नक्की, नक्की, नक्की. धन्यवाद.